जोडण्याच्या निमित्ताने मंचावर हजर असलेले सर्व आदरणीय आणि या संस्थेचे भागधारक विधारक चिंतक अतिशय नामवंत मंडळ, आज या ठिकाणी आपण एक मराठा सेवा संघ या संस्थेची स्थापना केली. स्थापन करताना आपल्या मनामध्ये खूप विचार असतील, खूप स्वप्न असतील. हे विचार आणि स्वप्न पूर्ण करायचे असेल तर ज्याप्रमाणे आपण मंत्री खासदारांना निवडून देतो आणि सभागृहामध्ये पहिल्या दिवशी जातात, त्या दिवशी एक शपथ घेतात की 5 वर्ष कसं वागायचं, काय करायचं, काय नाही करायचं. तर प्रत्यक्षात तसं ते करत नाही, ते वागत नाही, तो भाग वेगळा. पण आज या ठिकाणी आपल्या संचालकांना एक शपथ घ्यायची की आपल्याला कसं वागायचं. जोपर्यंत आपण या संस्थेमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला कसं वागायचं आहे, काय काय पथ्य पाळायची आहेत. पण ती पाळणं आवश्यक आहे, कारण की आपण लोकांच्या पैशाचे विश्वस्त आहात, मालक नाही आहात. ही भावना कायम मनामध्ये ठेवा. आणि एकदा विश्वास बसला की लोक ठेवीदार आपल्याकडे ठेवीची लाईट लावतात. विश्वास कसा तयार होतो पहा. आपण कधी दगडाला नमस्कार करत नाही, कधी सेंदुराच्या वाटेला नमस्कार करत नाही. पण सेंदुराचे 4 बोटं दगडाला लागले की आपण नमस्कार करतो. असं काय घडलं की ज्या दगडाचं अस्तित्व नव्हतं, ज्या सेंदुराचं अस्तित्व नव्हतं, पण सेंदुराचे 4 बोटं दगडाला लागल्याबरोबर दगडाचा जवळ तो प्राप्त झाला. आपण बघा, एसटीमध्ये प्रवास करत असताना काही लोक प्रवास करतात, बाजूला कुठेतरी लिंबाच्या आंब्या झाडाखाली सिंदूर लावलेला दगड असतो. त्याला माहीत नाही मसोबा आहे का खंडोबा का भाग आहे, तो आपलं असं करतो ना. सगळे दगड तुम्ही पण करतात, माहीत नाही कुठला दगड का बरं करतो. आपल्याला दगडावर विश्वास आहे का नाही, आपल्याला सिंदूरावर विश्वास आहे. एकदा जर का असा विश्वास प्राप्त झाला की आयुष्यात मागवलं वेगळं का. आणि सगळ्यात असा जर विश्वास प्राप्त करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना मिळून कुठे एका दगडाला सिंदूर लावावं लागेल. आणि लावला की संशयाविषयी बंद करावं. नाहीतर मग रात्री समजा त्याच्या पैशांची त्यांनी पार्टी केली, तुम्हाला वाटतं चौथीचं पैसे नव्हते. आणि खूप खूप प्रकार घडत असतात. तर मग पहिलं पथ्य जर पाळायचं असेल, तुम्हाला कुठल्याही संचालकांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी कर्ज घेऊ नये मागू. संस्था चालवायची असेल कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अजिबात कर्ज नाही. दुसरं पथ्य. तिसरं पथ्य, आपण कितीही प्रवास करा, काही करा, एकही DA प्रवासी संचालकांनी काढून घ्या. आपण कल्पना करा, 91 आपल्या 86 वाजता बुलढाण्यावर स्थापन झाली. 91 पर्यंत कोणी घरी घालत नाही. आपल्याकडे 6 वर्ष वेटिंग पिरियड होता, प्रत्येक गोष्टीला वेटिंग पिरियड असतो. पण मला वाटतं 91 पासून आज 25 पर्यंत बुलढाण्यामधल्या 15 संचालकांचं DA चहा भरता एकही नाही. एक कागद नाही आहे, माझं नाही कुठे. मी जिल्हा फेडरेशनचा अध्यक्ष 91 पासून, माझ्या नावाने या 25 वर्षात एक बिस्लरीची बाटली पण नाही. म्हणून आज बुलढाणा जिल्हा फेडरेशन राज्यातलं सगळ्यात श्रीमंत फेडरेशन आहे. स्टेट फेडरेशन जास्त श्रीमंत आहे. 5 कोटीच्या ठेवी फक्त फेडरेशनजवळ आहेत. 5 कोटी राज्य फेडरेशनकडे पण नाही येतं. का की पथ्य पाळलं. आमच्या एकाही संचालकाला 3000 रुपये पर मीटिंगचा भत्ता आहे आमच्या नियमाप्रमाणे, परंतु आत्तापर्यंत एकाने 1 रुपयाचा भत्ता घेतलेला नाही, 1 रुपयाचा खर्च नाही. आणि सगळ्यात मोठा विशेष करून तुमचा समाज बहुसंख्या खूप मोठा आहे, त्या पुण्याची त्या वाढदिवस सुरू येतात. आले की ते जाहिरात, त्यांना वाढदिवस शुभेच्छा, त्यांना जयंतीच्या शुभेच्छा द्यायला जाहिरात द्या. आपण स्वतःच्या पैशाने, संस्थेच्या पैशाने कुठेही कोणाला शुभेच्छा देऊ नका, कोणाला जाहिराती देऊ नका, काहीच करू नका. ते काय कोणाच्या पैशाच्या, लोकांच्या पैशाने स्वतःचे फोटो काढायचा कोणी अधिकार दिला तुम्हाला? हे जे आहे ना, हे सगळं चुकते. मी पाहिलं की मग ते जाहिरातीमध्ये श्रद्धास्थान, प्रेरणास्थान एवढे फोटो असतात. 5 वर्षांनी संस्था पण झाली की नंतर कुठलं स्थान राहतं त्याचं कुणीच विचारत नाही. मग जमानतीसाठी फिरत राहतात, तिकडे पण. हे पथ्य पाळलं जरूर. संस्था सुरू झाली, पैसे यायला लागले, मग आपल्याला वाटतं बा 2 कोटीच्या ठेवी झाल्या, आता काहीतरी वाटायला पाहिजे. वाटायची घाई करू नका, विश्वास तयार होऊ नये. आणि वाटायचे असतील सध्या स्पर्धा परीक्षा, नीटच्या परीक्षा, जीच्या परीक्षा, इतक्या प्रकारच्या परीक्षा आहेत. भाषेमध्ये समाजाचा जो मुलगा पहिला आला किंवा त्याला जे काही मार्क लागतात त्यांच्यासाठी ते मिळाले, त्याला एज्युकेशन लोन. हे सगळ्यात पवित्र काम.
समाज जर उभा करायचा असेल तर शिक्षित समाज पाहिजे. शिक्षित समाज पाहिजे. जे समाजामध्ये उपेक्षित मुलं आहेत त्यांना घरी जाऊन शिक्षण मिळून दे. नीटच्या परीक्षा निकाल ज्या दिवशी लागतो आणि बातमी असते पेपरला, त्या गरीबाचा मुलगा झाला आहे, मजुरा झाला आहे, भांडवलचा मुलगा झाला आहे, ॲटोचा मुलगा नीटची परीक्षा पास झाला, त्याला 600 वर मार्क मिळाले. अशी परिस्थिती असते. 11 वाजता आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी असते की तुला 5 लाख 10 लाख 25 लाख किती गरज पाहिजे, फक्त दिवस. आज म्हणजे इतके डॉक्टर झाले की आपण कल्पना करू शकतो की बुलढाण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर असं आहे. तिथे पास झालेली मुलं आम्ही त्याच्यातून पास झाले किती वैमानिक आहे, किती हे रोजगार आहेत, आकडा शेकडो सांगता येईल. आणि ज्यावेळेस मी पुढे फिरतो कार्यक्रमाला जातो, कोणते 2-3 मुलं सुद्धा म्हणून येतात, नमस्कार करतात, पाय म्हणतात, सर हम सरकार के स्टुडंट, सर आपल्या बुलढाण्यामध्ये एज्युकेशन लोन द्यायचा इतके महत्त्वाचं. ही असा विश्वास तयार करा की ही समाजाची खरी गरज ही संस्था भागू शकते. त्यानंतर दुसरं कर्ज द्यायचं असेल, पूर्वी बुलढाण्यामध्ये निघाली ही 4 शाखा होत्या. मोठी साखळी, कोथळी आणि पासून तर आणि डोंगर रंगा. आम्ही 40 वर्षापूर्वी भांडे गाडी ठेवायचे, ऑइल इंजिन गाडी ठेवायचं, इलेक्ट्रिक मोटर गाडी ठेवायचं. कारण की त्यावेळेस भांडे घाण ठेवण्याची पद्धत होती, क्रयशक्ती होती, गरिबी होती. आणि जर दवाखान्याचं काम पडलं तर भांडं घाण ठेवल्याशिवाय काही इलाज नव्हता. सगळे लहान मोठे सावकारी करायचे, आमचा जमाना सुरू करायचा, खूप लोक सावकारी करायचे, भांडे घाण ठेवायचे. दिवसेंदिवस क्रयशक्ती वाढली, आता भांडे कोणी घाण ठेवते, आता मोटरसायकल घाण ठेवतात, सोनं घाण ठेवतात, तर ताबडतोब कर्ज लागत असेल. सोन्यात आड कर्जाला इतका वाव आहे, परंतु मी वारंवार कार्यक्रम करतो, सांगतो की पतसंस्थांनी सोन्यात आड कर्ज जास्तीत जास्त वाटप केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की मुथूट फायनान्स, श्रीराम फायनान्स, IIFL फायनान्स ज्या केरळच्या 4 कंपन्या आहेत, ते 10% जाहिरात करतात की 10% जो कर्ज वाटप देतो तो 26% व्याजदर आहे. 2 महिन्यानंतर त्यांचा व्याजदर 26% होतो. आज केरळच्या केरळ मुथूट फायनान्स आणि 4 कंपन्या महाराष्ट्रामध्ये येऊन 9,000 कोटीचं कर्ज वाटतात. ते कसं काय शक्य आहे? मग इथलं सहकारी विभाग असेल, इथले अर्बन बँका असतील, यांनी लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे. कारण की हा ग्राहक पूर्ण तुमचा आहे, आमचा ग्राहक आहे. आणि सोनं ठेवणारे कोण लोक आहेत? आम्हीच लोक आहोत सगळे. ठेवते कोण? केरळची कंपनी. 6 महिन्यानंतर त्याचे ॲग्रीमेंट इतकं कडक आहे की 6 महिन्यात तुमचं सोनं विकून टाकलं असतं, तुमची कुठून देत नाही तुम्हाला. तर दुसरं कर्ज वाटप तुम्हाला करायचं आहे सोनेदारांना. आणि तिसरं कर्ज वाटप तुम्हाला करायचं आहे वेअरहाऊसदारांना. आता भारताच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला वेअरहाऊस बांधता येईल, परंतु तुम्ही थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करू शकता, एखाद्या वेअरहाऊसच्या मालकाची थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करू शकता. आणि वेअरहाऊसमध्ये कर्ज देणं आवश्यक आहे. कारण की आता बऱ्याच ठिकाणी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून खूप संघटना उभ्या राहिल्या, बऱ्याच संघटना आहेत. काही दिवसात शेतमालाला भाव मिळाला का नाही मिळाला. या ठिकाणी नागरिक शास्त्राचा, अर्थशास्त्राचा चोखता होतो. मागणी आणि पुरवठामध्ये जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत भाव होऊच शकत नाही. जे उद्योगपती लोक असतात हे यांच्या मालाचा भाव ठरवतात. माझा TV, माझा फ्रीज हे काय एवढ्याला विकतो, जोपर्यंत ती किंमत येत नाही घोड्याच्या माल निघत. मग गावागावात जर वेअरहाऊस असले आणि त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी माल आणून ठेवला आणि त्याच्यावर जर कर्जाची सुविधा असेल तर शहरात काय खाते? धान्यच मिळणार नाही त्यांना. पूर्वी भाग 1995 मध्ये ट्रक वाहनाचा संपर्क झाला होता. कडक होता की मुंबईमध्ये ट्रक जाऊ शकत नव्हता. दररोज भाजीपाला आणि धान्य 1-2 रुपये किलो रोज वाढत गेली किंमत, रोज. का झाली की मुंबई एवढं मोठं शहर, मुंबई पुणे, त्या ठिकाणी धान्य भाजीपाला काही पोहोचू शकणार नाही. आता हे काम आपण करायला पाहिजे. हे काम पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की आपला माल बाजारामध्ये गेलाच नाही पाहिजे. आपला गाव प्रत्येक गावावर थांबलं पाहिजे. म्हणून ते सगळ्या ठिकाणी सांगतो बाबांना भावाने मंत्री कसं चालेल, पण एक वेळावर आवश्यक. मंदिरात गेल्याने कोणाचं भलं होतं मला माहिती नाही, पण बडोदमध्ये माल देणारे शेतकऱ्यांचं भलं होते मी कित्येक वर्षापासून पाहतो. तर आपण त्याला प्रोत्साहित करा, थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करा. जर शासनाचा पाठीमागे आपला पाठपुरावा चालू आहे किंवा आपण बडोदा त्याला परवानगी द्या, येईल तेव्हा येईल, नाही थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करता येईल. थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करून त्याच्यावर ते पुरवठा करा. म्हणजे तुमचा बी जे कर्ज आहे तुम्हाला हे तिथे कर्ज सुरक्षित झालं. त्यानंतर कर्ज वाटप तुम्हाला करायचं आहे एखाद्या व्यापाऱ्याला किंवा उद्योगपतीला. आम्ही करतो काय की 10 कोटीचा जमीन आहे त्याच्याकडे, मग 5 कोटी कर्ज द्यायला काय हरकत आहे? असं चुकून करू नका.
5 कोटी कर्ज फेडायला त्याला उत्पन्नाचं साधन आहे हे बघा. कारण की त्याची जमीन किंवा बंगला वगैरे तुमचं कर्ज भरणार नाही आणि कोर्टात तर 10 वर्ष निकाल लागत नाही आपल्याकडे. आपली न्यायव्यवस्था अशी की 10 वर्षात पहिलेच कोर्ट चालते. मग तुम्ही त्याचं शेत हरास करणार कधी, विकणार कधी, तोपर्यंत तुमचे वाटलेले पैसे तिप्पट होऊन जातात. म्हणून त्याला एका पुढच्या प्रॉपर्टीवर 5 कोटी द्या, पण त्याचा व्यापार कसा आहे, त्याचं उत्पन्न काय, त्याचा ITR काय म्हणतात, त्याची बॅलन्स शीट काय म्हणते याचा अभ्यास करा. पतसंस्था बॅलन्स शीट पाहतच असतो. म्हणजे याच्यातलं काय बघायचं, त्याच्या इतर बँकातले खाते किती आहेत, त्याचं सिव्हिल काय, या सगळ्या गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे. ज्यावेळेस आपण आपली मुलगी देतो सगळं महाराष्ट्र समोर देतो सगळ्या त्याला. म्हणजे आजकाल तर ब्लड रिपोर्ट सिव्हिल हे तिथं बघायला लागेल. पण आपल्याला बघायला काय हरकत आहे, ज्याला माणसाला आपण कर्ज देतोय त्याचा पूर्ण रेकॉर्ड तपासा, नंतर कर्ज द्या. कारण की पैसा आला पाहिजे. कोर्ट कचेऱ्यात कोणी करते, कोर्ट कचेऱ्यावर कोण काय करते, त्याने काही पैसे उचलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवसापासून आपल्या संस्थेचा 0 NPA राहील हेच टार्गेट ठेवायचं. जर NPA 1%, 2% झालं त्याच्यावर चिंतन करायचं की कोण चुकलं, कुठं चुकलं, मीटिंगमध्ये कोणी चुकीची माहिती दिली, कोण कागदी बरोबर तपासणी, हे कर्ज थकीत झालं कसं काय, त्याचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत समजा 0 NPA राहणार. मी जे आपल्याला सांगितलं वेअरहाऊसच्या बाबतीमध्ये, वेअरहाऊसचं काम नुसतं आपण कर्ज दिलं त्याला आणि कर्ज सुरक्षा एवढं पुरतं नाही. वेअरहाऊसचं कर्ज वाटप करणं हे पुण्याचं काम आहे. ज्याचा बाप पुण्याचा विश्वास असेल त्याला हे पुण्याचं काम आहे. 1,12,000 कोटी रुपयाचं धान्य आपल्या देशामध्ये दरवर्षी नष्ट होतं. 1,12,000 कोटी रुपयाचा भाजीपाला, फळं आणि धान्य आपल्या देशामध्ये नष्ट होते. हा 11 वेळा आला 1,12,000 कोटी. 1,12,000 कोटीमध्ये या जगातले 4-5 देश जे लहान देश आहेत ना, सोमालिया, इथिओपिया वगैरे, ते वर्षभर धान्य खाऊ शकतात. एवढं धान्य आपल्या दोन खातात. त्याचा विचार व्हायला पाहिजे. आता धान्य जर वाचवायचं आहे तर आम्हाला अन्न चांगलं पिकवावं लागेल, आम्हाला अन्नाची शीत चांगली पिकवावं लागेल. ज्यावेळेस मी वेअरहाऊस बांधायला सुरुवात केली 2 वर्ष 3 वर्ष पुढे आलं त्यासाठी बांधलं हेच संविधान बनलं. पण मग ज्यावेळेस त्याचं महत्त्व कळायला लागलं, आज 400 वेअरहाऊस बुलढाणा त्या स्वतःच्या मालकीचे आहेत, भाडेच आहेत. 650 वेअरहाऊस त्या ठिकाणी आहेत आणि 650 वेअरहाऊस दरवर्षी 100% पॅक होतात. यावर्षी बुलढाणा अर्बनचे येणारे यावर्षीच्या सीझनमध्ये बुलढाणा अर्बनचे सगळे गोडाऊन 400 गोडाऊन CCIने बुक केलेले आहेत. म्हणजे यावर्षी मला धान्य ठेवायचं आहे तुम्हाला भाड्याने गोडाऊन घ्यावं लागलं. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 7300 रुपये कापसाचा भाव जाहीर केला आणि 7300 रुपये मार्केट रेट नाही आहे, पण CCI खरेदीदार आहे. त्यामुळे सरकारचे सगळे गोडाऊन CCIने भरून देते. CCI ते गोडाऊन भरून टाकणार आहे. CCIकडे किंवा राज्य वखार महामंडळाकडे एवढी व्यवस्था नाही. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा की आपल्या महाराष्ट्र राज्याची धान्य साठवण्याची क्षमता 26 लाख मेट्रिक टन आहे. जवळ मध्य प्रदेश आहे 167 लाख मेट्रिक टन धान्य क्षमता आहे. गावाचे भंडारचे भंडार पुढे धरणं झाले. तिथल्या ज्यावेळेस चव्हाण साहेब हे होते तिथले मिनिस्टर मुख्यमंत्री, त्यावेळेस इतके गोडून उभे केले. बऱ्याच लोकांना आपल्या गोडाऊनची आवश्यकता काय, मी 3-4 ठिकाणचा अनुभव सांगतो आपल्याला की अमळनेर, पारोळा आणि तळेगाव या 3 ठिकाणी मी 30,000 स्क्वेअर फूटचे वेअरहाऊस बांधले मागच्या वर्षी. आणि मागचे कर्मचारी आमच्या संचालकांना म्हणाले पहिला 10,000 बांधा म्हणून, इतकं मोठं एकदम निर्णय घेऊ नका. मी म्हटलं आता एकदा काम सुरू झालं बांधून टाकायचं. तर त्या ठिकाणी 30,000 स्क्वेअर फूटचे वेअरहाऊस बांधले. 3 महिन्यामध्ये सगळे वेअरहाऊस तयार झाले. वेअरहाऊस नव्हतं तर काही बिघडलं तर कोणाचं काही बिघडलं नव्हतं, सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु वेअरहाऊस बांधल्यानंतर वेअरहाऊस 3 महिन्यामध्ये पॅक झाले. याचा त्या ठिकाणी गरज होती. कोणाच्या लक्षात नाही. 7-8 वर्षापूर्वी मी चिखलीला कोल्ड स्टोरेज बांधलं. आपल्या संचालकांना सगळ्यांचा मला विरोध होता की या एरियात कोल्ड स्टोरेज कसं काय चालणार आहे, कोल्ड स्टोरेज मला समजत नाही, या ठिकाणी कोल्ड स्टोरेज चालणार नाही. आज कोल्ड स्टोरेज जे चिखलीचं आहे त्या ठिकाणी ते रेल्वेसारखं RAC ते वेटिंग पिरियड आहे. 10 कोटी निघाले की 12 कोटी बाहेर काय. मागच्या 8 वर्षापूर्वी कोल्ड स्टोरेज नव्हतं, काय बिघडलं होतं कोणाचं, सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु त्याची गरज होती, कोणाच्या लक्षात नाही आलं. आणि आज ठिकाणी तिथलं कोल्ड स्टोरेज पॅक आहे. त्यानंतर मी 11 कोल्ड स्टोरेज बांधले आणि 6 भाड्याने घेतले. लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 6 वेअरहाऊस भाड्याने घेतले, कोल्ड स्टोरेज भाड्याने घेतले आणि 11 स्वतःचे बांधले आणि 2 अजून चालू आहे. कारंजा लाड आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी मी बांधतो. असा 11 कोल्ड स्टोरेज बांधलेले आहेत. आपण 11 कोल्ड स्टोरेज कुठल्याही कोल्ड स्टोरेजला भेट द्या, कुठेही एक कुठं ठेवायला जागा नाही. आता 2 महिन्यांनी धाड भागामध्ये नवरे साहेबांचं कोल्ड स्टोरेज चालू होणार आहे. आत्तापासून
लोक नाव नोंदवून द्या, त्याची गरज आहे. बरेच जण म्हणतात नाही व्यवसाय करायचा, व्यवसाय करायचा, काय करायचा व्यवसाय, हा व्यवसाय करा. तुम्ही देशाचं धान्य वाचतो, पैसा मिळतो आणि पुण्य मिळतो. आणि त्या शेतकऱ्याचा जो काही माल खराब होतो तोही खराब होऊ शकतो. मागच्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केली की देशामध्ये 750 लाख मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्या देशाच्या 350 लाख मेट्रिक टन धान्य क्षमता साठवण्याची, 750 लाख धान्य साठवण्याची क्षमता देशात असलीच पाहिजे. त्याचं कारण असतं की जर दुष्काळ पडला किंवा जर युद्ध झालं तर 2 वर्ष देशाला धान्य पूर्ण पाहिजे. ते होऊ शकते, कोणी सांगू शकत नाही. आपण दुष्काळी पडू शकतो, केव्हा युद्ध येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये 2 वर्ष देशाला धान्य पुरलं पाहिजे. मग 2 वर्षाला धान्य पुरवायचं तेवढं धान्य साठवावं लागलं. मग साठवायची तेवढी क्षमता लागेल. आज आपली क्षमता तेवढी केंद्र सरकारने परत सबसिडी जास्त जाहीर केली आणि जास्तीत जास्त धान्य साठा कसा करता येईल हे करता येईल. आता बघा, आपल्या जगामध्ये 2 देश आहेत, गाझापट्टी आणि पाकिस्तान. या इथे धान्य साठवण्याची क्षमता नव्हती यांच्याकडे. काय परिस्थिती बघतो ना आपण, एका गोळीसाठी भटकतात. त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी जर दूरदर्शीपणा केला असता की आपल्याला युद्ध लढायला हरकत नाही, त्यांची वैयक्तिक बाब आहे, पण निदान 2-3 वर्ष धान्य साठवून ठेवा पाहिजे, नंतर युद्ध लढा. पण कोणी सुद्धाने विचार केला नाही. हे सगळे कामं पतसंस्था करू शकतो. माध्यमातून आपण कल्पना करू शकत नाही. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्हचं एखादरी हॉटेल आपलं बुलढाणामध्ये रेसिडेन्सी एक हॉटेल आहे कोऑपरेटिव्ह क्षेत्रात. कुठल्या आपल्यापेक्षा खूप मोठ्या संस्था आहेत. कोणाचे भक्तनिवास आहेत, आपलं तिरुपतीला भक्तनिवास आहे. तिरुपती भक्तनिवासची काय परिस्थिती आहे, रोज मारामारी होते का असं वाटतं जेवणासाठी, राहण्यासाठी. 70 खोल्या बांधल्या, कमी पडल्या. 9 खोल्यावर सुरुवात केली, 70 खोल्या बांधल्या. आता परत 40 खोल्या बांधतो आणि किचन डबल करतो. ते तिथे हीच परिस्थिती येणार. ती व्यवस्था त्या ठिकाणी झाली. तर एक पदार्थ भक्तिनाथ बांधलं, त्यानंतर माहूरला बांधलं, शिर्डीला बांधलं. आता या महिन्यामध्ये आपलं पंढरपूरचा खूप मोठा भक्तनिवास चालू होतं. कारण की त्या ठिकाणी जातात ना, सभासद जातात, सगळे जातात. आता सहकार कायद्यामध्ये की आमच्या बालांमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. ज्यावेळेस तिरुपतीला बालाजीचं भक्तनिवास बांधायचं होतं त्यावेळेस सरांनी साहेब सहकार ऐकतो. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं आम्हाला तिरुपतीला भक्तनिवास बांधायचं. आंध्रप्रदेश तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही म्हणतो, आणि तुमच्या बालामध्ये पण नाही म्हणायचं भक्तनिवास बांधलं. मी म्हटलं सहकारचा उद्देश काय, सभासदांच्या हितासाठी, सभासदांच्या फायद्यासाठी त्या संस्थेने काम करावं. आमच्या इथल्या शेकडो लोक तिरुपतीला जातात, त्यांना राहायची व्यवस्था आणि जेवायची व्यवस्था आम्ही प्रयत्न करतो. ते म्हणजे कायद्यात बसत नाही, असं तुम्ही करू शकत नाही. तुम्ही आंध्रामध्ये काही संस्था रजिस्टर करा. म्हटलं ठीक आहे, आपण विचार मांडला, साहेबांना नाही पसंत पडला, आजूबाजूला ठेवून दिला. मी बाहेर निघालो, बागुलीच्या जवळ आलो. त्यांची पी होते राजेंद्र नावाचे, त्यांचा फोन आला की साहेबांनी तुम्हाला परत बोलवलं. कुठे आज मला बोलवलं साहेब. म्हटलं 1 तास लागेल. गेलो 5-5:30 वाजता. कांडगीमध्ये विचार किया कि आपका विचार बहुत अच्छा है, आपने आप परमिशन दे दी, परवानगी दिली. जर अधिकारी जर सकारात्मक असेल तर काही घडू शकतो. कारण की निबंधकाला सगळे अधिकार आहेत. कायद्याने काही राज्यात चालू शकत नाही. थोडं कायद्याच्या बाहेर जावं लागते. चालूच्या बाहेर जावं लागतं तेव्हा चालतात सगळ्या संस्था. सगळ्यांना जर म्हटलं काय आपल्याला डाव्या तरी चालू लागेल, नाही चालू शकत. आपण परिस्थिती पाहून रस्ता काढावा लागतो. आता ते चंदीगड झालं. तर ते भक्तनिवास सभासदांचे कामे आले, जे बुलढाणा भागधारक ठेवले ते त्यांच्या कामे आले. तुम्ही किती प्रकारचे कामं करू शकता. तर आपल्या हॉस्टेलमध्ये एक बोर्ड लागलेला आहे, विद्यार्थ्यांना मी लिहिलेलं आहे की तुम्ही जी पोळी खाता ताटामध्ये ती 2 मिनिटात तयार झालेली आहे. तिला 130 दिवस लागले तयार होतं. पीठ भिजवल्यावर पोळी आली असं नाही आहे. ते गहू तयार व्हायला, गव्हा पेरल्यापासून तर तुमच्या इथे पीठ येईपर्यंत 130 दिवसाची प्रक्रिया आहे. म्हणजे एक घास दुसरा टाकला की शेतकऱ्याचे घाट व्हायला जातो. तिथपर्यंत विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये विचार पुरवला की जेवताना इतकं सुद्धा अन्न उष्ट टाकायचं. आपल्या इकडे उष्ट टाकण्याची फार जास्त सवय आणि बफेमध्ये जर किती उष्ट जाते याचा भरोसा नाही. आणि आपण विचार करा, म्हणजे हा सुद्धा एक विचार आपण घेऊन जा की जर आपण अन्न उष्ट टाकत असाल तर त्या शेतकऱ्याचा घाम आम्ही एका मिनिटात नष्ट करतो. अर्धी पोळी उष्ट टाकली आम्हाला काय फरक पडणार, काही फरक पडत नाही. परंतु असा सगळ्यांचा विचार केला तर काय होईल. त्यामुळे आजपासून निदान उष्ट टाकायचं बंद करतो. काही झालं तर उष्ट टाकायचं. त्यानंतर मला बरेच जण विचारतात की तुमची संस्था एवढी मोठी कशी काय झाली, तुम्ही काय केलं लगेच काय. काय नाही, थोडे 2-3 पथ्य पाळले. त्यातले काही पथ्य पाळले. तुम्ही व्यापारी असा, शेतकरी असा, व्यवसाय असा, काही असा, तुम्हाला आयुष्यात मागवून बघावं लागलं. एक तर माझी वेळ कधीच चुकत नाही.
कुठलाही कार्यक्रम असो माझी वेगळी आजही एक वाढदिवसाचा कार्यक्रमाचा मी सोडून आलो. माझं भाषण दिलं, माझा अर्धा सोडलं, मी आलो झालो. पहिले मी तिकडे गेलो ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे कार्यक्रम इकडे आला. दुसरा दिलेला शब्द, एकदा शब्द दिला लिहिण्याची गरज, त्यात फरक पडूच शकत नाही. मग नुकसान वगैरे काही. तिसरं जे अतिशय कठीण आहे, विशेष करून आपल्या बहिणीसाठी सांगतो, त्या वर्षाचा राग आलेला नाही. 6,200 कर्मचारी आहेत. आपल्या घरात एक भांडेवाली, एक धुण्यावाली असली तर आठवड्यात एक दिवस वाचतेच आपण. कारण की ज्या ज्यावेळेस मला राग येतो, मी तर रागीट होतो, ज्या ज्यावेळेस मला राग येत होता माझं खूप नुकसान झालं. काही राग एकटा येत नाही, ब्लड प्रेशर, डायबिटीज सगळंच घेऊन येतो सोबत. तो आला की अहंकार येतो, आणि एकदा अहंकार आणि क्रोध एका ठिकाणी आले, कुठलाच निर्णय योग्य घेऊ शकत, कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे एकदा जर का राग सुटला तुम्ही आयुष्यात कधीच मागे होऊ शकत नाही. कारण की शांत डोक्याने घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. त्यामुळे त्या संस्थेत आणि आज जे कोणी लोक आले असतील, आपल्यापैकी 10 लोकांनी जरी आज राग सोडला तर मला माझी टीम मिळाली असं म्हणतो. एक काही कठीण नाही त्याच्यामध्ये. थोडा मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू, म्हणजे पुराणापासून, इतिहासापासून की क्रोधामुळे किती युद्ध झाले, क्रोधामुळे किती देवांचं, साधू संतांचं, राजा महाराजांचं, किती लोकांचं वाईट झालं. जर त्याचा अंत आपल्याला माहीत आहे की क्रोधाचा अंत वाईट आहे, तर त्याचं पात्राचं दाखवतं, त्याचं उत्तरच माहीत आहे. कशाचं सांगायचं थोडा राग आल्याचं उत्तर दाखवतं. आपण सगळ्यांनी महाभारत सिरियल पाहिली, त्या द्रौपदी फक्त एकच वाक्य बोलली की आल्याचं मोठं आलं. ती बोलून मोकळी झाली, महाभारत झालं, आणि आम्हाला 2 वर्ष टीव्ही सुरू होता. सगळे तयार. ती एक वाक्य बोलली, आता भारत परेशान 2 वर्ष. म्हणजे त्यामुळे कुठलं वाक्य बोलायचं, केव्हा बोलायचं ते सुद्धा खूप समोर बोललं पाहिजे. अतिशय चांगलं असं म्हणजे एक पतसंस्थाचं काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मी जसं आपल्याला सांगितले तसे पथ्य आपण या काहीतरी या ठिकाणी पाळा. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचारी हा 100% प्रशिक्षित असला पाहिजे. कारण की जगाचा स्पीड इतका वाढलेला आहे, कोणी 5 रुपयात थांबायला तयार नाही. जर तुमच्या काउंटरच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की मी अध्यक्षांना विचारून सांगतो किंवा साहेबांना विचारून सांगतो, लोकांना वेळेच सांगायचं. 3 वाजता जी एस टी असली, लोक कॉडतींचा काळी पिऊन लटकून जातात, थांबत नाही. वेळ नाही लोकांना, काळी पिऊन काळी पिऊन कॉडतींची आहे ना, 3ची एस टी नंतर लोकांना थांबायला वेळ नाही. त्यामुळे कर्मचारी हा प्रशिक्षित असलाच पाहिजे. त्याला सगळं जे काही तुमचे कायदे नियम संचालक तयार केले असतील, जे काही धोरण होतं असेल, हे संचालक आपल्या कर्मचाऱ्यांना 100% माहीत पाहिजे. आणि आपण बुलढाण्याला, आमच्या बुलढाणाचं एक ट्रेनिंग सेंटर चालवतो. कर्मचारी ट्रेनिंगला येतात. तुमची जर एखादी बॅच असेल अशी किंवा तुमची इच्छा असेल, आपल्याकडे 3 दिवसापासून 3 दिवसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आहे. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सगळ्यात गोष्टी त्यांना त्या ठिकाणी शिकवतो. आणि नुसतं बोर्ड लावला, कायद्याने चालू म्हणून संस्था चालू झाली, ते खूप प्रकारचे पथ्य पाहावं लागतात. बरेच पथ्य मी आपल्याला सांगितले. आणि आपण तसं एक स्वप्न पाहिलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचं. मी ईश्वराचरणी, महाराजांच्या प्रार्थना करतो की आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू. आणि जो समाजामध्ये उपेक्षित आहे त्याला समाजाच्या प्रभावामध्ये कसं आणता येईल त्याचं काम आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद श्री भाईजी. खरं तर अर्थसाक्षरतेचं चालतं बोलतं विद्यापीठ, एक अभिजात विद्यापीठच आपल्या बुलढाणा शहरात किंवा बुलढाणा जिल्ह्यात उभं राहिलं पाहिजे, असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे ते मार्गदर्शक होते. त्यानंतर आदरणीय शिवश्री डॉक्टर अशोकजी खरात